हे ना सेमलचे फुलं होत, सावरीचे फुलं म्हणतात. हे उन्हाळ्यात मिळतात, उन्हाळ्यात ना गळत राहतात खाली, मार्च महिन्यात वगैरे. तर हे ना आमच्या जाता येता रस्त्यावर ना याचे झाडं आहात, तर मी ना उचलून आणले. त्याचा ना शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. तर याचा तर मी हा जो पाटा आहे ना, पाटा नवीनच घेतला तर मला वाटलं पाटाही तयार करणं होते आणि फुलाचा पावडरही होऊन जाते. तर मी वाटत होती, तर पण कागद कसा पतला राहते ना, तो वाटला नाही तर त्याचा पावडर नाही बनत पाट्यावर वाटल्यानं. तसंच नाही का ह्या फुलाचंही आहे. तर मग मी ना की नाही मिक्सीतच केलं याले. आता मी याचा फेसपॅक याच्यासाठी बनवणार आहो, कारण की नाही का मी 2-3 दिवस झाले पेंटिंगचं काम केलं की नाही तर हातपाय नाही का खूप ड्राय वाटत होते. आणि मला ना कमेंटही केला होता कोणी माझ्या एका व्ह्यूवर सबस्क्रायबरनी की बा याचा फेसपॅक बनवा बा म्हणून. तर म्हणून मी आजचा दिवस काढला आणि फेसपॅक करायचं ठरवलं. तर मी घेतलं त्याच्यासाठी दूध. तर दूध आहे ना धक्क्यानं पडलं तर गाईचं दूध ना थंड पाहिजे, गरम नाही करायचं ते दूध. तर ते पडलं. मग अमूल दूध होतं तर अमूल दूधच केलं, त्यानंच फेसपॅक बनवला. तर मग हे जे फुलं आहे ना ते पाट्यावर काय झालं नाही तर मग मिक्सीनंच काढले, मिक्सीवरून पिसून काढले आणि गाड गुड केलं चाळणीनं आणि कंटेनरमध्ये भरून ठेवलं. तर ना प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवायचं भरून, कारण की काचेच्या कंटेनरमध्ये ठेवलं ना त्याला जाळे लागतात जर खूप दिवस ठेवायचं असलं तर, आणि चांगलं एअरटाईट करून ठेवावं लागते. आता मी नाही इथं ना मुलतानी मट्टी सोबत लावत आहो, कारण की हे सिंगल नाही लावता येत, म्हणजे दुधातच भिजवून फक्त लावता नाहीत, कारण की हे गोळा गोळा होते, कुठं लागते कुठं नाही, याचे गोळे ना मग खाली पडतात, चिपकत नाही स्किनला. तर मुलतानी मट्टी कशी चिपकून राहते, तर मुलतानी मट्टीसोबत लावावं लागते ना चंदन पावडर. तर मी ना चंदन पावडर घेतलं ना मुलतानी मट्टी घेतली. तर ते नाही काय मुलतानी मट्टी कोणी पावडर फॉर्ममध्ये पण घेतात, तर घेऊ शकतो आपण. पण माझ्याजवळ गळ्याची होती, मी गळ्याची लाईक करतो, मला गळ्याची आवडते मुलतानी मट्टी. तर मी ना गळाच टाकला. गळा याच्यासाठी टाकला गळा याच्यासाठी टाकला कारण की गळ्याला लागते जवळपास अर्धा तास भिजाले. तेवढा गळा जो घेतला की नाही 1 इंचीचा त्याला लागते अर्धा तास भिजाले. आणि तोपर्यंत नाही का आपला सेमलचा पावडर आणि चंदन पावडर तोही त्या दुधात इन्फ्यूज होऊन जाते. आणि मग ते की नाही त्या दुधात नाही का इन्फ्यूज होऊन ना ते चांगले आपले गुणधर्म सोडतात त्या, आणि एकंदरीत नाही का आपला हेल्दी पॅक तयार होते. तर म्हणून आहे ना मी ना ते मुलतानी मट्टी तशीच टाकली. आता वाटूनही टाकू शकत होती ना, तुरंत लावू शकत होती, पण तुरंत लावल्यानं तेवढा इफेक्ट भेटत नाही. तर इथं आहे ना अमूलचं दूध मी याच्यासाठी घेतलं कारण की ते गाईचं दूध तर पडलं आणि मला आज पॅक लावणं बहुत जरुरी होतं, कारण की माझी स्किन जवळपास तर खूप जास्त ड्राय झाली होती म्हणून. मग लावल्याच्या नंतर नाही का सुकते नाही का, तर सुकल्यानंतर आपली स्किन खिचल्यासारखी वाटते. तर मग ते धुवून टाकायची थंड पाण्यानं, गरम पाण्यानं धुवायचं नाही, थंडच पाण्यानं धुवायचं, कारण की थंड पाण्यानं असं इफेक्ट देते चांगला, गरम पाण्यानं नाही देत. तर इथं मग ना मी दूध घेतलं अमूलचं आणि सेमलचा पावडर हा जो भरला होता ह्या डब्यात, तर हा सेमलचा पावडर घेत होता मी 1 चम्मच, आणि चंदन पावडर घेतला अर्धा चम्मच. आता याच्यातच काय मेजरमेंट नाही का, एवढंच दूध घेतलं पाहिजे ना तेवढंच हे आपल्याला पॅक बनला पाहिजे एवढं घ्यायचं. चेहऱ्याला लावता आलं पाहिजे, ओंगडला नाही पाहिजे, किंवा खूपच जास्त म्हणजे लावताही नाही आला पाहिजे आणि तो सरकलाही नाही, सरकणही नाही, तर असं नाही बनवायचा ना, का चांगला स्प्रेड होईन बा व्यवस्थित, अशा पद्धतीनं घ्यायचं आहे. तर मुलतानी मट्टी टाकली मी आणि आता यायला राहू देतो अर्धा तास, जवळपास अर्धा तास लागते तेवढी मुलतानी मट्टी भिजायसाठी. मग की नाही हे बघा फुललं आणि हे असं झालं चांगलं खिरीसारखं, क्रीमसारखं. मग हे ना लावलं चेहऱ्यावर तर चांगलं स्प्रेड होत होतं म्हणा लावल्याच्या नंतर. मग मी ना की नाही आंघोळ लावल्याच्या नंतर नाही का सुकत आलं तर मग थंड पाण्यानं नाही का मग धुतलं नाही, पण आंघोळच करून टाकली. तर आंघोळ केल्याच्या नंतर नाही का मग परत थोडंसं मुलतानी मट्टी असल्यामुळं नाही का थोडंसं असं खिचल्यासारखं वाटत होतं. तर मग मी ना काय केलं, घरीच बनवलेलं मी ना होममेड आहे ना रिठ्याचं पाणी, रिठे शिजवले होते ते, आणि त्याच्यात पतंजलीचं थोडंसं जेल टाकलं होतं आणि ॲलोवेरा जेल पतंजलीचं,
आणि बदाम टाकले होते, बदाम तेल आणि ऑलिव्ह ऑइल तेल टाकलं होतं आणि ग्लिसरीन, असं मी ना फेसवॉश बनवलं होतं. ते पूर्ण अंगापायाला लावलं, मग त्याच्यानं मी आंघोळ केली. कारण की असे होममेड आपण काही लावतो ना तर केमिकल लावल्यानं ना स्किन अजून काळी दिसते पण चांगली दिसत नाही, असं आहे. तर जर होममेड लावलं आपण तर सगळंच होममेड लावायचं, नाही तर काहीच लावायचं नाही. होममेड लावल्याच्यानंतर दुसरं कोणतंच केमिकल लावायचं नाही. काही वेळ स्किन तशीच राहू द्यायची. कारण की आपण जसं जेवतो आपण तर आपल्या पोटात अन्न जाते, तसं स्किनवर काही लावतो तसंच ते स्किन पण खाते त्या सगळ्या वस्तू. तर म्हणून आहे ना, तर जर हेल्दी खाना दिला स्किनले तर केमिकलचं द्यायचं नाही असं. तर मी ना आहे ना हे जेल घेतलं मॉइश्चरायझर. आता मी मॉइश्चरायझर लावून राहिलं, स्किन नाही का खिचल्यासारखं वाटते आंघोळ झाल्यावर. तर मी हे पतंजलीचं हे जेल घेऊन राहिलो, एलोवेरा जेल, आणि बदामाचं 2-3 थेंबा घेऊन राहिलो. आणि याला एकत्र करून आहे ना ते चेहऱ्याला हातपायाला लावतो. आता याच्यासाठी लावून राहिलो कारण की स्किन तर खिचल्यासारखी वाटते पण मला बाहेरही जायचं आहे. आणि हे दोनही वस्तू आहे ना सनस्क्रीनचं काम करतात. ॲलोवेरा जेल पण नॅचरल सनस्क्रीन लोशनचं काम करते आणि बदामाचं तेल पण. तर म्हणून यायला ना मी ना चांगलं चपचप लावलं स्किनवर आणि 10 सेकंदानं मग याले पूर्ण जिरवून टाकलं स्किनले. हाताले पायाले पण लावलं. तर तुम्ही पाहू शकता किती फ्रेश वाटून राहिले हातपाय. तर असं आहे ना, म्हणजे खूप दिवसपर्यंत नाही करावं लागत. स्किनची पण एक मर्यादा राहते की कोणता कितपर्यंत वापरायचं. तर 8-15 दिवस किंवा कोणतंही आहे ना 1.25 महिना वापरायचं, किंवा 15 दिवस वापरायचं, किंवा 8 दिवस, मग चेंज करत राहायचं. एक नाही लावा लागत सालोगिनतीनं. तर अशा प्रकारे ना माय स्किनमध्ये काही फरक वाटते का तुम्हाला तर कमेंट करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब बी करा. आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी की नाही धन्यवाद.